वा किती विकली साखर? किती विकली? किती रुपयाचा माल विकलाय? घरी 70 रुपये. काय काय आम्हाला एक दे. ते आता नाही. नमस्कार मित्रांनो, याच्यामध्ये पावसाचा कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. लहानपणापासून लहान मुलांना व्यवसाय कसा करायचा हे म्हणजे अंगातच पहिल्यापासून हे गुण जर असतील तर मोठं झाल्याच्या नंतर व्यवसाय करताना कोणती अडचण येते, कोणत्याही प्रकारची हे वाटत नाही, लाज किंवा म्हणतो ना आपण त्या अशा प्रकारचं कोणतं वाटत नाही. आणि ह्या मुलांनी आज त्यांच्या घरगुती जांभळाच्या झाडा म्हणजे घरगुती जांभळं म्हणजे जे बागेतील जांभळं तिथं विकायला बसलाय. सगळं जो कॅमेरा झूम केला तर मला 70-75 रुपये कमावले. आणि खरंच सकाळचा हा मुलगा जो मला वाटतंय 8 वाजल्यापासून बसलाय, 3 तास हा बसलेला आहे. तुझं नाव काय? उभा राहा. काय? चित्लान. पण मी ह्या लहान मुलांनी पण शिकलं पाहिजे की लहानपणापासून एखादा व्यवसाय म्हणजे सुरू करताना किंवा न बाळगणे किंवा व्यवसाय करणे हा आपण आत्ताच्या युगात शिकलं पाहिजे. नमस्कार. आज हा मुलगा जांभळं विकतोय. याच्यातून आपल्या नवीन येणाऱ्या लहान मुलांना किंवा आपल्या लोकांना काय बोध घेता येईल किंवा काय बोध घ्यायचा हे आज डिटेल आपल्याला सर्व आमचे सर म्हणजे शिक्षक ते सांगतात. नमस्कार. नमस्ते. या ठिकाणी आमचा नातू या ठिकाणी जांभळं विकण्यासाठी थांबलेला आहे. ॲक्च्युली प्रत्येक शाळेमध्ये मराठी शाळा असेल, इंग्रजी माध्यमाची शाळा असतील किंवा माध्यमिक विद्यालय असतील किंवा ज्युनियर कॉलेज वगैरे सिनियर कॉलेज या माध्यमातून आनंद मेळावा प्रत्येक शाळेतून साजरा केला जातो. आनंद मेळाव्याचा उद्देश काय आहे नेमका की मुलांनी या लहान मुलांनी स्वतः स्वनिर्मित असेल किंवा घरी बनवलेलं असेल असं जे साहित्य आहे, खाद्यपदार्थ असतील किंवा भाजीपाला असेल, तो शाळेमध्ये किंवा ठराविक ठिकाणी यायचं, एकत्रित यायचं आणि त्याची विक्री करायची. आता हे साजरं करण्याचं किंवा आनंद मेळावा घेण्याचं कारण काय आहे मुख्यतः की आपण पाहतो की शेतकऱ्याची मुलं असतील किंवा अन्य व्यावसायिकांची मुलं असतील, यांचं फक्त नोकरी हाच उद्देश पुढं असतो. आणि शाळेतून नुसतं शैक्षणिक म्हणजे नंबरची स्पर्धा सुरू आहे, गणित यांची स्पर्धा सुरू आहे, कोणाला जास्त मार्क्स मिळतात याची स्पर्धा सुरू आहे. त्यातून थोडंसं बाहेर पडून मुलांना आनंद मिळण्यासाठी किंवा व्यवसायाकडे वळण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांवर हे संस्कार केले जातात की जेणेकरून छोट्या व्यवसायामध्ये मुलांनी या ठिकाणी यावं, मोठेपणे देखील या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं अर्थार्जन करावं अशा प्रकारची ही संकल्पना आहे. तर दुसरी पण गोष्ट आहे की आजकाल मुलं व्यवसाय म्हणलं मराठी म्हणजे आपले महाराष्ट्रीयन लोक किंवा मराठी लोक ते व्यवसाय करायचं म्हणलं ते लाजतात किंवा त्यांना असं वाटतं हा व्यवसाय कसा करू. लहानपणापासून त्यांच्या मनावर नाही आपण आपल्याकडे जो वडिलोपार्जित येते आपण कसं व्यवसाय त्या संदर्भात कशी सांगा तुम्ही? नाही, आता काय झालं आपण पाहतो की बाहेरची म्हणजे परराज्यातली जी मुलं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन व्यवसाय करतात आणि चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय न लाजता न म्हणजे काम सुधारत असतात, चांगल्या पद्धतीने ते पैसे कमवतात. परंतु महाराष्ट्रीयन तरुण या बाबतीमध्ये थोडासा मागं आहे. त्याचं कारण म्हणजे हे लहानपणापासूनच त्याला शिक्षण मिळालं. परराज्यातल्या मुलांकडे ज्याचं लहानपणापासून वडिलांच्या हाताखाली काम करतो, परंतु आपल्याकडे ती उणीव आहे आणि त्यामुळे आपलं तरुण थोडासा मागं पडतो व्यवसायामध्ये आणि त्याचं नोकरीकडे जास्त तर माझं म्हणजे याच्यातून आव्हान आहे तरुणांना की किंवा शाळेला देखील मी एक आव्हान करतो की त्यांनी या छोट्या मुलांना क्षेत्रभेटी असतील किंवा छोटे व्यवसाय असतील त्याची ओळख करून देणं गरजेचं आहे की जेणेकरून ही मुलं मोठी झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतील आणि नुसतं नोकरीच्या माध्यमातून पैसे मिळतात असं काही व्यवसायाच्या माध्यमातून पैसे मिळतात. कारण आजकाल आपण पाहतोय की जसं जग येत चाललंय किंवा टेक्नॉलॉजी येत चालते, नोकऱ्यांचे पण भरपूर प्रॉब्लेम येत चालले, तर त्या नोकरी करण्यापेक्षा हा एक
व्यवसाय करणं स्वतःचा हा एक चांगला मार्ग आपण आता हा जो मुलगा आहे माझा नातू आहे या ठिकाणी अरे दार त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे पैसे घेताना जो आनंद एक मिनिट थांबा, मिळतो ना, गणेश. हा नुसतं त्यालाच नाही मिळत तर सगळ्या मला देखील मिळतो आणि पुन्हा त्याच्यावर संस्कार देखील होतात. मी सकाळी 7 वाजता जाऊन त्याच्यासाठी जांभळं तोडून आणली आणि पैसे कमवणे हा उद्देश नाही, परंतु एक त्या माध्यमातून त्याला थोडंसं कशा पद्धतीने पैसे मिळवले जातात हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे आणि आनंद मिळवणे, निखळ आनंद मिळवणे हा देखील तुमचा उद्देश त्याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो आज आपण प्राचार्य आमचे प्राचार्य संजय चौधरी यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आत्ताच्या कशावर हा विषय जर तुम्हाला आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.